हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 8वीतील सेकंड लेसन रायटिंग कंटेक्स्चुअल मीनिंग ऑफ वर्ड्स म्हणजेच संदर्भासंबंधी शब्दाचे अर्थ लिहिणे या पाठाचा अभ्यास करणार आहोत. सॅम्पल क्वेश्चन, नमुना प्रश्न. क्वेश्चन: चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स फॉर द अंडरलाइन्ड वर्ड्स ऑफ द गिवन सेंटेन्सेस. दिलेल्या वाक्याच्या अधोरेखित शब्दाकरिता योग्य पर्याय निवडा. म्हणजेच या ठिकाणी फ्रेज दिलेले आहेत, त्या फ्रेजचं समानार्थी शब्द शोधायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन: द स्टुडंट ऑफ 8th A म्हणजे 8वीचे विद्यार्थी ऑन अ फायनल मॅच. फायनल मॅच जिंकल्याच्या नंतर दे आर ऑन क्लाउड 9. ते मग काय झाले? ऑन क्लाउड 9 झाले, म्हणजेच खूप आनंदी झाले. या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला शोधायचा आहे. फर्स्ट ऑप्शन आहे इन द स्काय, आकाशामध्ये. सेकंड ऑप्शन आहे व्हेरी अनहॅपी म्हणजे फार दुखी. तिसरा ऑप्शन आहे व्हेरी हॅपी, फार आनंदी. आणि चौथा ऑप्शन आहे ऑन 9th क्लाउड म्हणजे 9व्या ढगावर. तर याचं योग्य ऑप्शन आहे व्हेरी हॅपी म्हणजे फार आनंदी झाले. थर्ड नंबरचं ऑप्शन. सेकंड क्वेश्चन: मंगललाल्स बिझनेस प्रॉस्पर्ड बाय लिप्स अँड बाउन्स. मंगललालचा जो बिझनेस आहे तो कसा होत गेलेला आहे? लिप्स अँड बाउन्स. म्हणजेच काय? लिप्स अँड बाउन्स म्हणजे झपाट्याने वाढणे. चला तर मग या शब्दाचा अर्थ शोधूया. फर्स्ट ऑप्शन आहे बाय जम्पिंग हाय. जम्पिंग हाय म्हणजे उंच उड्या मारून. दुसरा आहे ॲट द रॅपिड रेट. ॲट द रॅपिड रेट म्हणजे झपाट्याने. आणि तिसरा आहे विदाउट एनी स्टॉप म्हणजेच कोणत्याही थांब्याशिवाय. आणि चौथा आहे अर्ली. अर्ली म्हणजे लवकर. तर याचं योग्य उत्तर आहे ॲट द रॅपिड रेट म्हणजेच झपाट्याने. जो मंगललालचा जो बिझनेस आहे तो बाय लिप्स अँड बाउन्स म्हणजे झपाट्याने वाढत होता. क्वेश्चन थर्ड: द फार्मर सर्च हिज लॉस्ट बुल इन एव्हरी नूक अँड कॉर्नर. शेतकऱ्याने त्याचा हरवलेला जो बैल आहे तो एव्हरी नूक अँड कॉर्नर म्हणजे सर्वत्र सर्च केला, शोधला. या शब्दासाठी योग्य अर्थ पाहूया. फर्स्ट आहे एव्हरीवेअर म्हणजेच सर्वत्र. सेकंड आहे इन ऑल कॉर्नर सर्व कोपऱ्यामध्ये. थर्ड आहे इन एव्हरी शेड प्रत्येक शेडमध्ये. आणि फोर्थ आहे ऑन एव्हरी मेडो. मेडो म्हणजे माळरानावर, प्रत्येक माळरानावर. मग शेतकऱ्यांनी बैल आहे तो त्यांचा सर्वत्र शोधला. सर्वत्र या शब्दासाठी आहे एव्हरीवेअर, फर्स्ट ऑप्शन. त्याच्यानंतरचा प्रश्न: लाईफ इज फुल ऑफ अप्स अँड डाऊन्स. जीवन हे कशाने भरलेलं आहे? अप्स अँड डाऊन्सनी. अप्स अँड डाऊन्स म्हणजे चांगले आणि वाईट काळाने. त्याच्यासाठी योग्य पर्याय शोधूया. हाय अँड लो. हाय अँड लो म्हणजे काय? उंच आणि खाली. सेकंड ऑप्शन आहे गुड अँड बॅड फॉर्च्यून चांगल्या आणि वाईट नशिबाने. तिसरा आहे डेंजर. डेंजर म्हणजे धोके. आणि चौथा आहे रिस्की सिच्युएशन म्हणजेच धोकादायक परिस्थिती. योग्य उत्तर आहे अप्स अँड डाऊन्स. या शब्दाचा योग्य उत्तर आहे चांगले व वाईट काळ म्हणजेच गुड अँड बॅड फॉर्च्यून, सेकंड नंबरचं ऑप्शन. क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस म्हणजेच सरावासाठी प्रश्न. क्वेश्चन: चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स फॉर द अंडरलाइन्ड वर्ड्स ऑफ द गिवन सेंटेन्सेस. दिलेल्या वाक्याच्या अधोरेखित शब्दाकरिता योग्य पर्याय निवडा. फर्स्ट, ही इज लेझी तो आळशी आहे. टू द बॅकबोन म्हणजेच पूर्णपणे तो आळशी आहे. चूज टू ऑप्शन दोन पर्याय निवडा. टू द बॅकबोन याच्यासाठी दोन पर्याय निवडायचे आहेत. टू द बॅकबोन म्हणजे पूर्णपणे. फर्स्ट ऑप्शन थ्रोली म्हणजेच पूर्णपणे. सेकंड अप टू द बॅकबोन म्हणजे पाठीच्या कण्यापर्यंत. थर्ड समटाइम म्हणजे कधी कधी. फोर्थ कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे. तर उत्तर आहे थ्रोली म्हणजे पूर्णपणे आणि कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे असे दोन उत्तर येतात. सेकंड क्वेश्चन: आय फील लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर इन धिस स्ट्रेंज प्लेस.
आय फील म्हणजे मला वाटते, लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर या शब्दाचा अर्थ आहे अस्वस्थ होणे. इन धिस स्ट्रेंज प्लेस म्हणजे विचित्र ठिकाणी मला अस्वस्थ वाटतं. अस्वस्थसाठी आपल्याला ऑप्शन शोधायचं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे ॲज अ फिश इन अ नेट म्हणजे नेटमध्ये असणाऱ्या माशासारखे. सेकंड ऑप्शन आहे ॲज अ रेअर फिश, रेअर म्हणजे दुर्मिळ फिश. थर्ड ऑप्शन आहे इन ॲन अनकम्फर्टेबल पोझिशन म्हणजेच अस्वस्थ परिस्थिती. फोर्थ ऑप्शन आहे इन द डीप वॉटर म्हणजेच सखोल पाण्यात. मग याचं उत्तर इन ॲन अनकम्फर्टेबल पोझिशन म्हणजेच अस्वस्थ परिस्थिती, लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर याचं योग्य उत्तर आहे. क्वेश्चन थर्ड, अ कार जस्ट ब्रश्ड पास्ट मी, इट वॉज अ क्लोज शेव इंडीड. एक कार माझ्या जवळून गेली, इट वॉज अ क्लोज शेव इंडीड आणि ती खरंच थोडक्यामध्ये माझी सुटका होती किंवा माझा बचाव होता. अ क्लोज शेव म्हणजेच थोडक्यात सुटका. या शब्दासाठी योग्य शब्द शोधूया. फर्स्ट ऑप्शन आहे अ हॉरिबल ॲक्सिडंट, एक भयानक असं अपघात. सेकंड ऑप्शन आहे नियर डेंजर म्हणजे धोक्याच्या जवळ. तिसरं ऑप्शन आहे अ नॅरो एस्केप म्हणजेच थोडक्यात सुटका. अतिशय योग्य उत्तर आहे अ नॅरो एस्केप म्हणजेच थोडक्यात सुटका किंवा बचाव होणे. चौथा ऑप्शन आहे अ ग्रेट डॅश, एक मोठा धडाका. तर अ क्लोज शेव म्हणजेच थोडक्यात बचाव किंवा सुटका, याच्यासाठी तिसरा ऑप्शन आहे अ नॅरो एस्केप. क्वेश्चन फोर्थ, ऑल our efforts to pursue her to join us were in vain. All our efforts म्हणजे आमचे सर्व प्रयत्न, to pursue her to join us म्हणजे आमच्यामध्ये सामील करण्याचे आमचे सर्व प्रयत्न, were in vain, vain म्हणजे व्यर्थ जाणे, सर्व व्यर्थ गेले. in vain म्हणजे व्यर्थ गेले. याच्यासाठी चूज टू ऑप्शन, दोन पर्याय शोधायचे. फर्स्ट आहे विदाउट सक्सेस म्हणजे यश न मिळणे. सेकंड आहे डिफिकल्ट कठीण. थर्ड आहे ऑफ नो यूज उपयोग झाला नाही. आणि फोर्थ आहे सक्सेसफुल म्हणजे यशस्वी होणे. तर व्यर्थ जाणे याच्यासाठी योग्य ऑप्शन आहे विदाउट सक्सेस यश न मिळणं, आणि दुसरं ऑफ नो यूज म्हणजेच उपयोग न होणे. फिफ्थ क्वेश्चन, ऑल ऑफ अस गॅदर टुगेदर, सर्व एकत्र जमले, अँड कम्प्लीट द प्रोजेक्ट, प्रोजेक्ट पूर्ण केलं. इट्स राईटली सेड आणि हे योग्यपणे सांगितलं जातं दॅट मेनी हँड्स मेक वर्क लाईट, एकत्र काम केल्याने काम सोपे होते. ऑप्शन पाहूया. फर्स्ट, मेनी पीपल वर्क टुगेदर, अनेक लोकांनी एकत्र काम केलं. सेकंड, युनिटी इज द रिअल स्ट्रेंथ, म्हणजेच एकता ही खरी ताकद आहे. थर्ड, वर्क बिकम्स इझी इन लाईट, म्हणजे उजेडामध्ये काम सोपं होतं. फोर्थ, वी नीड मेनी हँड्स फॉर डुईंग वर्क, आणि काम करण्यासाठी जास्त लोकांची गरज आहे. योग्य उत्तर आहे युनिटी इज द रिअल स्ट्रेंथ, म्हणजेच एकता ही खरी ताकद आहे, असं मेनी हँड्स मेक वर्क लाईट या शब्दाचा अर्थ होतं. सिक्स क्वेश्चन, आय फेल्ट व्हेरी मच ॲट होम ॲट माय फ्रेंड्स नेटिव्ह प्लेस. आय फेल्ट मला जाणवलं, व्हेरी मच ॲट होम म्हणजे मला घरच्यासारखं वाटलं. कुठं? ॲट माय फ्रेंड्स नेटिव्ह प्लेस म्हणजे माझ्या मित्राच्या घरी मला घरच्यासारखं वाटलं. ॲट होम म्हणजे घरच्यासारखं, म्हणजेच त्याच्यासाठी योग्य शब्द आपल्याला शोधायचे. फर्स्ट आहे हॅपी, हॅपी म्हणजे आनंदी. सेकंड ऑप्शन आहे अनइझी म्हणजेच अस्वस्थ. थर्ड ऑप्शन आहे कम्फर्टेबल म्हणजेच आरामदायी. आणि चौथा ऑप्शन आहे डिस्टर्ब म्हणजे गोंधळणे. आणि योग्य उत्तर आहे ॲट होम म्हणजे घरच्यासारखं म्हणजेच कम्फर्टेबल. सेवन्थ क्वेश्चन, महेश विल ड्रॉप इन हिअर फॉर अ शॉर्ट टाइम. ड्रॉप इन या शब्दाचा अर्थ आहे
भेट देण्यासाठी. महेश विल ड्रॉप इन, महेश भेट देण्यासाठी येईल. हिअर फॉर अ शॉर्ट टाईम, म्हणजे थोड्याच वेळामध्ये महेश भेट देण्यासाठी येईल. ड्रॉप इन म्हणजेच भेट देण्यासाठी. त्यासाठी आपल्याला योग्य ऑप्शन शोधायचं आहे. फर्स्ट स्लीप म्हणजे झोपणे, सेकंड रीच म्हणजे पोहोचणे, थर्ड सीट म्हणजे बसणे आणि फोर्थ विजिट म्हणजे भेट देणे. म्हणून चौथं उत्तर हे अतिशय योग्य आहे. एट क्वेश्चन, गांधीजी हॅड अ लायन्स शेअर इन द अचिव्हमेंट ऑफ फ्रीडम, म्हणजेच स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये गांधीजीचा सर्वात मोठा सिंहाचा वाटा होता. लायन शेअर म्हणजे सिंहाचा वाटा, याचाच अर्थ सर्वात मोठा हिस्सा. त्याच्यासाठी योग्य शब्द शोधायचा आहे. फर्स्ट आहे लायन्स ब्रेवनेस म्हणजे सिंहाचे धाडसेपणा. सेकंड ऑप्शन आहे द ग्रेटेस्ट शेअर म्हणजे सर्वात मोठा वाटा. तिसरा ऑप्शन आहे गुड शेअर चांगला वाटा. चौथा ऑप्शन आहे शेअर लाईक अ लायन म्हणजे सिंहासारखा वाटा. योग्य उत्तर आहे बाळांनो द ग्रेटेस्ट शेअर म्हणजे सिंहाचा वाटा. चौथा ऑप्शन आहे शेअर लाईक अ लायन म्हणजे सिंहासारखा वाटा. हा चौथा ऑप्शन नसून 2 क्रमांकाचं उत्तर सर्वात मोठा वाटा, सर्वात मोठा हिस्सा हा योग्य उत्तर आहे. 9th क्वेश्चन, हिज जॉय knew no bounds when he topped the list of successful candidates. His joy म्हणजे त्याचा आनंद, knew no bounds म्हणजे त्याच्या आनंदाला मर्यादा नव्हत्या. when he topped the list of successful candidates म्हणजे तो यशस्वीपूर्ण कॅन्डिडेट्सच्या यादीमध्ये टॉपला होता आणि त्याच्यामुळे त्याच्या आनंदाला न्यू नो बाउंड्स म्हणजे मर्यादा नव्हत्या. त्याच्यासाठी योग्य ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. फर्स्ट आहे न्यू नो बाउंड्स म्हणजे मर्यादा जाणणे. सेकंड आहे बिकम हॅप्पी म्हणजे आनंदी होणे. थर्ड आहे बिकम व्हेरी हाय म्हणजेच फार जास्त होणे. बिकम लिमिटलेस म्हणजेच त्याच्या आनंदाला मर्यादा नव्हत्या. चौथं ऑप्शन अतिशय योग्य आहे. 10th क्वेश्चन, बाजीप्रभू फॉट टूथ अँड नेल अगेन्स्ट द एनिमी. बाजीप्रभू फॉट म्हणजे लढले. टूथ अँड नेल म्हणजेच प्रचंड जोरात. अगेन्स्ट द एनिमी शत्रूच्या विरोधात. म्हणजेच बाजीप्रभू शत्रूंच्या विरोधात अतिशय जोरामध्ये लढले. टूथ अँड नेलचा अर्थ आहे भयंकर किंवा प्रचंड जोरात. पहिलं ऑप्शन फाउट विथ द टूथ अँड नेल म्हणजेच दात आणि नखाने लढणे. सेकंड ऑप्शन फाउट विथ वेपन्स म्हणजेच शस्त्राने लढणे. तिसरं ऑप्शन फाउट विथ फियर्सली म्हणजेच प्रचंड जोराने महाभयंकरपणे लढणे. फोर्थ ऑप्शन आहे फाउट बायटिंग अँड स्केचिंग म्हणजेच चावणे व खाजवणे याविरुद्ध लढणे. याचं प्रॉपर उत्तर आहे फाउट विथ फियर्सली म्हणजे प्रचंड जोराने लढणे हा योग्य उत्तर आहे. 11th क्वेश्चन, द प्रोग्रेस ऑफ हिज करिअर इज ॲट स्नेल्स पेस बिकॉज ऑफ हिज लेझीनेस म्हणजे त्याच्या करिअरचं जे प्रोग्रेस आहे स्नेल स्पेस म्हणजेच खूप हळू होतं. बिकॉज ऑफ हिज लेझीनेस कारण की त्याच्यामध्ये आळशीपणा होता. ॲट स्नेल स्पेस म्हणजेच खूप हळू. याच्यासाठी शब्द आपल्याला शोधायचा आहे. व्हेरी फास्ट म्हणजेच भरपूर जोरात. व्हेरी स्लो म्हणजेच फार हळू. अतिशय योग्य उत्तर आहे. तरी पुढे बघूया. व्हेरी हार्ड फार कठीण. व्हेरी ब्रेवली म्हणजे खूप धैर्याने. उत्तर आहे बाळांनो ॲट स्नेल स्पेस म्हणजेच व्हेरी स्लो. सेकंड नंबरचं उत्तर आहे. 12th क्वेश्चन, ही टर्न अ डेफ इयर टू हिज फादर्स ॲडवाइस. ही म्हणजे तो, टर्न अ डेफ इयर म्हणजेच दुर्लक्ष करणे. टू हिज फादर्स ॲडवाइस म्हणजे त्याच्या वडिलाच्या सल्ल्याकडे. टर्न अ डेफ इयर म्हणजे त्यांनी दुर्लक्ष केलं. टर्न अ डेफ इयर म्हणजे दुर्लक्ष करणे. याच्यासाठी
योग्य पर्याय शोधायचा आहे. फर्स्ट ऑप्शन आहे इग्नोर्ड म्हणजेच दुर्लक्ष करणे. सेकंड ऑप्शन आहे डिड नॉट हिअर ऐकले नाही. तिसरं ऑप्शन आहे प्रिटेंडेड टू बी डेफ म्हणजे बहिरे असल्याचा ढोंग केला. आणि चौथं आहे लिसन्ड केअरफुली टू काळजीपूर्वक ऐकलं. तर योग्य उत्तर आहे फर्स्ट ऑप्शन इग्नोर्ड दुर्लक्ष करणे. 13 क्वेश्चन अ सोल्जर्स लाईफ इज नॉट अ बेड ऑफ रोजेस. अ सोल्जर म्हणजे जवानाची जी लाईफ आहे जीवन आहे इज नॉट अ बेड ऑफ रोजेस म्हणजे त्यांचं आयुष्य हे सोपे नाही. नॉट अ बेड ऑफ रोजेस म्हणजे आयुष्य सोपे नसणे. याच्यासाठी चूज 2 ऑप्शन 2 पर्याय शोधायचे आहेत. फर्स्ट आहे इज नॉट इझी सिच्युएशन म्हणजे सोपं आयुष्य नाही. सेकंड आहे इज नॉट प्लेझंट सिच्युएशन म्हणजे आनंदायी आयुष्य नाही. तिसरं आहे इज नॉट सॉफ्ट ॲज रोजेस म्हणजे गुलाबासारखे मऊ नाही. आणि चौथं आहे थ्रोनी म्हणजे काटेरी. तर 2 ऑप्शन आहेत बाळांनो. इज नॉट इझी सिच्युएशन म्हणजे आयुष्य सोपं नाही. त्याचबरोबर इज नॉट प्लेझंट सिच्युएशन म्हणजे आनंदायी आयुष्य नाही. नॉट अ बेड रोजेस या शब्दाचा अर्थ आहे आयुष्य सोपे नाही. त्याच्यासाठी 1 आणि 2 उत्तर बरोबर आहे. क्वेश्चन 14 फायर ब्रिगेड अराइव्ड इन द निक ऑफ टाइम बिफोर फायर बिकम वर्स. फायर ब्रिगेड कधी आले इन द निक ऑफ टाइम. निक ऑफ टाइम म्हणजे अगदी योग्य वेळी. बिफोर फायर बिकम वर्स म्हणजे आग भडकण्यापूर्वीच फायर ब्रिगेड हे अगदी वेळेवर आले. इन द निक ऑफ टाइम म्हणजे अगदी वेळेवर. ऑप्शन पाहूया. फर्स्ट आफ्टर द फायर गटर्ड द बिल्डिंग म्हणजे आगीने इमारत पूर्ण जळून खाक झाल्यानंतर नाही. दुसरा आहे बिफोर टाइम म्हणजे वेळेच्या अगोदर नाही. तिसरा ऑप्शन आहे व्हेन द फायर वॉज एक्सटिंग्विश्ड जेव्हा आग विझली होती तेव्हा नाही. ॲट द राईट मोमेंट म्हणजे अगदी योग्य वेळेवर. उत्तर चौथं बरोबर आहे. इन द निक ऑफ टाइम म्हणजेच ॲट द राईट मोमेंट हे उत्तर आहे अगदी योग्य वेळेवर. क्वेश्चन 15 शिवाजी महाराज कुड नॉट पुट अप विथ सच अ इन्सल्ट ऑफ औरंगजेब दरबार. शिवाजी महाराजांनी कुड नॉट पुट अप विथ म्हणजे कुड नॉट पुट अप विथ म्हणजे सहन करू शकले नाही. सच अँड इन्सल्ट इन औरंगजेब दरबार म्हणजे औरंगजेबच्या दरबारामध्ये शिवाजी महाराजांनी त्यांचा जो अपमान झाला तो कुड नॉट पुट अप विथ म्हणजे सहन करू शकले नाही. त्याच्यासाठी आपल्याला योग्य उत्तर शोधायचं आहे. फर्स्ट आहे कुड नॉट बी हॅपी आनंदी होऊ शकले नाही. दुसरा ऑप्शन आहे कुड नॉट कीप सायलन्स म्हणजे शांत राहू शकले नाही. तिसरा ऑप्शन आहे कुड नॉट बेअर म्हणजेच सहन करू शकले नाही. चौथा ऑप्शन आहे कुड नॉट बी अँग्री रागावू शकले नाही. म्हणजे अगदी योग्य उत्तर आहे 3 नंबरचं कुड नॉट बेअर म्हणजे सहन करू शकले नाही. अशा पद्धतीने आज आपण 8वीच्या सेकंड लेसनचा अभ्यास केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब निश्चित करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.